जर का तुमचा एखादा पेशंट बरा झाला तर तुम्हाला काय वाटतं आणि जर का खूप मेहनत घेऊनही तो कधी नाही बरा झाला तर तुम्हाला कसं वाटतं? माझ्याकडे जेव्हा लोक येतात तर त्यांच्या वेदना ज्या असतात ना त्या शरीराच्या वेदना नसतातच, त्या मनाच्या वेदना असतात. म्हणजे कुणाला तरी नैराश्य आलेलं असतं, कुणाला तरी खूप राग आलेला असतो, कुणाला तरी सारखी भीती वाटत असते, कुणाच्या तरी डोक्यामध्ये वेगळेच कुठले तरी विचार येत असतात. म्हणून ना आपल्याला एक जबाबदारीची जाणीव खूप ठेवायला लागते. अरे ही व्यक्ती विश्वासानं आपल्याकडे आली आहे आणि आपल्याला जबाबदारीनं त्या व्यक्तीला टू द बेस्ट पॉसिबल जे काही मला शक्य आहे ती मदत करायची. आता मी समजा अशी मदत केली, अशी मदत करताना मला आता हा रुग्ण बरा व्हावा असं वाटत असतं का? हो, वाटत असतं. मला कधी कधी असंही वाटत असतं की हो आता हा रुग्ण बरा होणार आहे, म्हणजे असाही मला विश्वास असतो हा कधी कधी. पण मी कधी असं म्हणत नाही स्वतःला की तू ह्या रुग्णाला बरं करणार आहेस. मी असं म्हणतो की माझ्या प्रयत्नांच्यामुळे आणि त्या माझ्या रुग्णाच्या सहकार्यामुळे आणि साथीमुळे तो रुग्ण बरा होणार आहे, असं मी म्हणतो. मग काय होतं की समजा तो रुग्ण बरा झाला तर मी काय म्हणतो की अरे माझ्याकडून उपचारांचे प्रयत्न झाले, त्याच्याकडून साथ मिळाली आणि तो रुग्ण बरा झाला. म्हणजे याच्यात मी काय केलं, मी उपचाराचं काम केलं, त्याने सहकार्याचं काम केलं, त्याच्यातून बरं होणं ही घटना घडली, हा परिणाम घडला. मी आलो का त्याच्यात? नाही आलो. म्हणजे तो माझ्यासाठी यशाचा क्षण जरी असला तरी त्या यशाच्या क्षणामध्ये मी जर नसला तर चांगलं असतं. तसंच समजा माझं निदान बरोबर होतं पण उपचाराला योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही, कदाचित माझ्या उपचारात चूक होती तर मला पुढच्या रुग्णाच्यासाठी ती चूक दुरुस्त करायला पाहिजे. आणि समजा माझ्याकडून चूक नव्हती पण त्याच्याकडून साथ मिळाली नाही म्हणून ते तसं घडलं, तर मग मला ना जेव्हा कधी अपयश येतं तेव्हा त्याच्यात माझं कुठे चुकलं त्याच्यात मी आलो पाहिजे. पण मी जेव्हा म्हणतो की माझं कुठे चुकलं तेव्हा मी कधी असं म्हणत नाही की तू वाईट सायकियाट्रिस्ट आहेस. मी म्हणतो की तू पुरेसा चांगला सायकियाट्रिस्ट आहेस पण अशा माणसाचं सुद्धा कधी कधी चुकू शकतं, तर आता तू पहा की ही चूक तू कशी सुधारणार. डॉक्टर, ठाण्यापासून रुजलेलं वेदचं बीज आता महाराष्ट्रभर 7 जिल्ह्यांमध्ये फोफावलंय, तर त्या वेदचं यश नेमकं कशात आहे तुम्ही सांगा? वेदचं यश हे ना मला वाटतं त्या कल्पनेमध्ये आहे. एका बाजूने त्या कल्पनेमध्ये आहे की आपण व्यवसायाच्या निमित्तानं सगळ्या विद्यार्थी पालक शिक्षकांना एकत्र करू शकतो आणि त्यांचं आपल्याला शिक्षण तर करायचंय, प्रबोधन करायचंय, पण ते थोड्याशा लाईव्ह पद्धतीने करायचंय. म्हणजे आपल्याला खूप असं भाषणबाजी नाही करायची. मग त्याच्यामध्ये संगीत येतं, मग त्याच्यामध्ये हा सगळा सेट येतो, त्याचं एक व्हिज्युअल येतं. तर ह्या पद्धतीनं आपण ती शुगर कोटेड पिल देतोय एका पद्धतीनं, तर त्या कल्पनेमध्ये त्याचं यश आहे. दुसरं मला असं वाटतं की कल्पना एका माणसाच्या डोक्यात येते किंवा काही मर्यादित माणसांच्या डोक्यात येते, पण कल्पना उचलून धरणारे खूप सारे लोक असल्याशिवाय ना ती कल्पना कधी फोफावत नाही. तेव्हा वेदचं दुसरं श्रेय असं आहे की ती कल्पना अनेकांनी पुढे नेली. त्यावेळी तिसरा भाग असा आहे की वेद हा कार्यक्रम 20 वर्षांमध्ये ना नेहमी काळाप्रमाणे आणि विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या गरजेप्रमाणे बदलत राहिला आणि तो बदलत राहिला, त्यामुळे त्याचा बदलत्या पिढीशी असलेला संवाद हा तुटला नाही. म्हणून 20 वर्षानंतर सुद्धा आजचा टीनेजर आणि 1990चा टीनेजर या दोघांच्या मध्ये फरक आहे. त्यावेळेचा पालक आणि ह्या वेळेचा पालक ह्याच्यात फरक आहे, पण तरी ती कल्पना जर टिकली तर त्याचा अर्थ असा की ती काळानुसार सुसंगतपणे बदलली. डॉक्टर, तुम्ही पहिलं वेद केलं तेव्हा तुम्हाला असं यश मिळेल असं अपेक्षित होतं का? अजिबातच नव्हतं, कारण पहिल्या वेदचा कार्यक्रम 1991 साली, आमची संस्था खूप नवीन होती, 2 खोल्यांच्या मध्ये आम्ही 2 टेबल आणि 4 खुर्च्यांनी आमची संस्था चालू केली होती. आणि ते केल्यावरती वेदची कल्पना का निघाली तर ह्या ॲप्टिट्यूड टेस्ट मगाशी मी बोललो तर त्या चाचण्या आमच्या केंद्रामध्ये व्हायच्या, तर त्या चाचण्यांच्या बरोबर आपण लोकांना आपण ह्या चाचण्या करतो ते कळावं म्हणून आपण काहीतरी कार्यक्रम करूया. ह्याच्यातून त्यावेळेला 90 साली तर माहिती नव्हती, कारण इंटरनेट नव्हतं, टेलिव्हिजन, केबल टेलिव्हिजन जस्ट आलेला होता आणि तेव्हा लोकांना माहिती नव्हती. तर लोकांना माहिती नाही तर माहिती देण्यासाठी म्हणून आपण ही करिअर कॉन्फरन्स घेऊया असाच भाग होता. 250-200 माणसं आली होती पहिल्या वेळेला आणि त्याच्यानंतर 91ला आम्ही केली. तेव्हा 92ला आम्हाला ब्रेक घ्यावा लागला, कारण 92च्या डिसेंबरमध्ये बाबरी मस्जिद झाली. तर त्याच्यामुळे पण मग 93 पासून ते परत चालू झालं, ते आजतागायत चालू राहिलं. तर त्यावेळेला नक्कीच ही कल्पना रुजेल न रुजेल
ह्याचं काहीच माहिती नव्हतं आपल्याला. मगाशी प्रश्न विचारला होता बघा, ती उत्सुकता संपते एकदा अपयश आल्यावरती काय. तर ती 1.25-200 माणसं आली, याला आम्ही यश मानलं. म्हणजे कसं असतं की आम्ही जर त्यावेळेला असा विचार केला असता ना की आम्हाला पहिल्या प्रयत्नात 2000 माणसं पाहिजे, तर आम्ही स्वतःला अपयशी समजलो असतो. आम्ही असं ठरवलं की नाही, आपण प्रयोग केला, ज्यांना यायचं होतं ते लोक आले, आपण पुढे जाऊ. म्हणून ना आपल्याला नेहमी या उपक्रमांच्या मध्ये खूप पेशन्स ठेवावा लागतो. म्हणून तो पेशन्स का ठेवायचा, तर आपण असं म्हणायचं की आपण हे जे करतोय ना ह्याच्यामध्ये आपला स्वतःचा लाभ काय आहे, काही नाही. तो जर लाभ नसेल आणि जर आपण सतत प्रयत्न करत राहिलो तर आपल्याला केव्हा ना केव्हा तरी प्रतिसाद मिळेल. कारण लोक ना आपली परीक्षा बघत असतात की किती काय टिकतात बघूया, आणि मग टिकले तर आम्ही येऊ. तर मग आपल्याला त्यांना दाखवायला लागतं की आम्ही टिकणारच आहोत, तुम्ही या किंवा नका येऊ, आम्ही राहणार. लहानपणापासूनच तुम्ही डॉक्टर व्हायचं ठरवून ठेवलं होतं का? नाही, असं काही लहानपणापासून ठरवून ठेवलं नव्हतं. पण मगासपासून जे सगळे प्रश्न पण येत आहेत ना, म्हणून मी सांगतो, मला पण गणित विषय अजिबात आवडायचा नाही. मी मेडिकलला जाण्याचा निर्णय हा अक्षरशः गणित नको म्हणून घेतला. दुसरं कारण असं होतं, माझा मोठा भाऊ हा इंजिनियर होता आणि त्या काळामध्ये इंजिनियर डॉक्टर असं असायचं, आणि त्यामुळे तू डॉक्टर हो असं, ह्याच्या पलीकडे अजिबातच विचार नव्हता. आणि माझ्या काळामध्ये म्हणजे माझी मेडिकल कॉलेजची ॲडमिशन 76 सालची, तर 76 साली इंटर सायन्सला मला 72% मार्क पडले. तर मी पहिल्या 51 मुलांमध्ये युनिव्हर्सिटीत होतो. तर मला GS मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली. तोपर्यंत आपल्याला जायचंय मेडिकलला, काहीतरी आपण मानवतेचं कल्याण वगैरे करणार असं काहीच नाही, जायचं. पण मेडिकलच्या दिवसांमध्ये मात्र मला कळायला लागलं की आपण काय केलं पाहिजे. हे कसं कळायला लागलं, तर मेडिकलच्या दिवसांमध्ये मला आवड इतर सगळ्या गोष्टींची होती, नाटकाची होती, गाण्याची होती, वक्तृत्वाची होती, लेखनाची होती. ते सगळं माझं मेडिकलच्या आयुष्यामध्ये मस्त चालू राहिलं, आणि ते करता करता अभ्यासही थोडा थोडा चालू राहिला, म्हणजे कुठे नापास नव्हतं, चालू राहिलं. मग काय झालं की मग माझ्या शिक्षकांच्या असं लक्षात आलं की मी लोकांशी चांगला बोलू शकतो आणि लोक माझ्याशी चांगलं बोलू शकतात. हे माझ्या शिक्षकांनी माझ्या लक्षात आणून दिलं की अरे, लोक तुझ्याशी खूप चांगलं बोलतात आणि तुला पण लोकांशी बोलायला, गप्पा मारायला आवडतं. हा चांगला भाग आहे जर तुला सायकॅट्रीकडे जायचं असेल तर. दुसरं, मी त्यावेळेला नाट्यलेखन करायचो, आणि त्या नाट्यलेखनामध्ये मी मानसिक आजार, मानसिक प्रश्न ह्यांना अनुलक्षून अशी नाटकं लिहिली. मग माझ्या काही शिक्षकांना असं वाटलं की जर तुझा ह्या सगळ्याचा अभ्यास आहे तर तू सायकॅट्रीला का जात नाहीस. तिसरं, माझ्या शिक्षकांनीच मला सांगितलं की तू समजा सर्जरी, मेडिसिन अशी कुठली दुसरी ब्रांच घेतलीस, खूप वेळ तुझा हॉस्पिटलमध्येच जाईल, त्या मानानं सायकॅट्रीमध्ये तुझा कमी वेळ जाईल, तर तुला तुझं नाटक, लिखाण ह्या सगळ्याला वाव द्यायला वेळ मिळेल. अशा सगळ्या कारणांनी मी सायकॅट्रीकडे वळलो असं म्हणता येईल. सर, आज आपण ऐकलं की प्रत्येक व्यक्तीचा एक आदर्श असतो, जसं विवेक सरांचे शिवाजी महाराज, सुनीता मॅमचे किरण बेदी. जसं तुमचा आदर्श कोण होता किंवा तुमचं प्रेरणास्थळ काय होतं? अगदी जवळातल्या जवळचं प्रेरणास्थान कोण असेल तर माझे वडील आहेत. तर ते शिक्षक होते, प्राध्यापक होते, नंतर प्राचार्य होते, आणि ते खूपच विद्यार्थी प्रिय असे शिक्षक होते. तर त्यामुळे त्यांचा माझ्यावरती पडलेला प्रभाव असा असावा की मी सुद्धा बरंच काम शिक्षणाचं करतो. म्हणजे मी जरी प्रत्यक्ष शिकवत नसलो कुठल्या वर्गात जाऊन, तरी सुद्धा माझं काम हे वेगवेगळ्या गटांच्या बरोबर बसणं, प्रशिक्षण देणं, अमुक करणं, हे काम माझ्या डॉक्टरी कामाबरोबर सुद्धा होत राहिलं. तर तो बहुतेक वडिलांचा आशीर्वाद असावा असं मला वाटतं. त्यामुळे वडील हे माझे खूप महत्त्वाचं प्रेरणास्थान या सगळ्यामध्ये राहिलं. आणि मग माझी प्रेरणास्थानं खूपच आहेत, म्हणजे ती शिक्षकांच्या मध्ये आहेत, ती इतिहासामध्ये आहेत. कारण ना आपल्याला नेहमी काय असतं, आपल्या आजूबाजूला सगळ्यांच्या अनुभवांची रत्न पडलेली असतात. ती रत्न आपल्या नजरेत भरावी लागतात आणि ती उचलून आपल्याला आपल्या डोक्यामध्ये ठेवावी लागतात. त्यामुळे एकच प्रेरणास्थान असं नाही सांगता येत. डॉक्टर, वडिलांवरून मला आठवलं, लहानपणाचं तुम्हाला काही आठवत आहे का? मला वयाच्या 5व्या वर्षी पोलिओ झाला माझ्या दोन्ही पायांना. आणि 5व्या वर्षी पोलिओ झाल्यावरती पहिल्यांदा मला खूप सणकून ताप आला, आणि तो ताप आल्यानंतर ताप जसा उतरला तसं अंथरुणावरून उठायची वेळ आली. ते अंथरुणावरनं उठायची वेळ आली आणि मी असा कॉटवरनं खाली पाय ठेवले, आणि मी उठायच्या ऐवजी मी धाडकन खाली पडलो, कारण माझ्या दोन्ही पायामधली शक्ती गेली होती. तर त्यावेळेला हा काय प्रकार आहे हे लोकांना कोणालाच कळलं नाही.
मग त्याच्यावरती उपचार झाले, मतं घेतली गेली आणि मग असं कळलं की हा पोलिओ आहे. मग त्याच्यावरती त्यावेळेला मालिश करणं, अमुक करणं, ढमुक करणं, हे सगळे प्रकार होते. ते सगळे प्रकार झाले. मग मला मुंबईला आणलं गेलं. आम्ही जळगावला राहत होतो, खानदेशामध्ये. तिथे आणलं गेल्यावरती त्यांनी सांगितलं की माझ्या दोन्ही पायांना कॅलिपर्स लावायला लागते. त्यामुळे मग दोन्ही पायांना माझ्या कॅलिपर्स लागले. मग हे दोन्ही पायांना कॅलिपर्स लागल्यावरती माझ्या सगळ्या मुवमेंटवरती खूपच मर्यादा आहे. आणि ते कॅलिपर्स लागलेला क्षण मला खूपच आठवतो. म्हणजे तो अपयशाचा क्षण म्हणा किंवा खूप निराशेचा क्षण म्हणा, की मी असा आम्ही पहिल्या मजल्यावरती राहत होतो, तोपर्यंत आम्ही पार्ल्याला राहायला आलो होतो. कारण माझे वडील आंबेजोगाईला आणि मी आणि आई माझ्या उपचारांसाठी पार्ल्याला राहतो. तर मला ते कॅलिपर्स लागलेले आहेत आणि माझा खालून मित्र सांगतोय खेळायला ये, आपण क्रिकेट खेळूया. आणि मला तर जायचं आहे, पण मला जाता येत नाहीये कारण माझ्या पायाला हे कॅलिपर्स आहे. तर त्यावेळेला खरं तर मला खूप न्यूनगंड यायला हवा होता. पण माझ्या आई आणि वडिलांनी एक असा मला विचार दिला की तुझ्याकडे काय आहे त्याचा विचार कर. म्हणून मग त्यांनी मला एक तर वाचनाची गोडी मला आधी होती, ती त्यांनी वाढवली. वक्तृत्वाकडे नेलं. मला खेळता येत नव्हतं, पण मी बहुतेक सगळ्या खेळांच्या मराठीमध्ये, हिंदीमध्ये आणि इंग्रजीमध्ये कॉमेंट्रीज करायला शिकलो. त्यामुळं मग कॉमेंट्री करणं म्हणजे आपल्याला कुठेतरी त्या खेळाच्या मध्ये वाव आहे. तर जे काही आपल्याला करता येईल तेवढं आपण करायचं. अशा पद्धतीनं मी ते कॅलिपर्स असताना संगीताची आवड त्यांनी त्या काळामध्ये लावली. त्या काळातला एक प्रसंग तुम्हाला सांगतो. मी 6वीत होतो. 6वीत असताना मी पार्ले टिळक शाळेत होतो 6वीत. तर पार्ले टिळक शाळेमध्ये माझ्या बऱ्याच शाळा झाल्या अशा सगळ्या. तर नाटक बसवायचं होतं म्हणून आमच्या बाईंनी चाणक्य आणि चंद्रगुप्त असं नाटक ठेवलं बरं का. आणि मी असा उंच वगैरे होतो आणि त्यांनी सांगितलं की तू चाणक्याचा रोल वाच. आणि मी वाचला, कारण वाचायला काही प्रॉब्लेम नव्हता, धडाधडा वाचला. आणि बाई म्हणाल्या की तू सिलेक्टेड, तू चाणक्याची भूमिका करणार. मग मला खूप मस्त वाटलं. म्हणून मी आलो, सगळ्या वर्गातल्या मित्रांना सांगितलं अरे माझी सिलेक्शन झालं, चाणक्याची भूमिका करणार. तर ते मला म्हणे तू वेडा आहेस का म्हणे, त्या चाणक्याला तुला इथे ते असं टक्कल लावणार, ती शेंडी, धोतर आणि तुझे कॅलिपर्स, त्या कॅलिपर्सच्या खाली ते सगळे बूट, आणि तू कसं येड्यासारखं सोंग दिसणार, हे वरती टक्कल. हे मी मनातच घेतलं नव्हतं कधी की अरे असं आपण दिसणार. मग माझा सगळा उत्साह गेला. उत्साह गेल्यावरती मी घरी गेलो आणि रडत बसलो की अरे माझ्या संधी आली माझ्या आयुष्यामध्ये रोल करायची आणि माझ्या कॅलिपर्समुळे ती संधी गेली. तर त्यावेळेला ना माझ्या आई वडिलांनी, विशेषतः वडिलांनी मला असं सांगितलं, ते म्हणाले की आपण असा विचार करू की तुला सगळं पाठ येतंय आणि तू स्टेजवरती चाणक्याच्या रोलमध्ये आलायस, तुझ्या नाटकाची सुरुवात कुठे होते ते मला म्हणाले. तर म्हटलं त्या नंदराजाच्या दरबारामध्ये चाणक्याचा अपमान होतो आणि चाणक्य ती शेंडी अशी सोडून येतो आणि मग तो सांगतो वगैरे, त्याचा पहिला डायलॉग आहे. तो म्हणे तो चिडलेला डायलॉग आहे की नाही. म्हणे हो. मग तू जेव्हा येशील तेव्हा काय अपेक्षित आहे की तू जसा दिसशील तसं बघून समोरचे लोक हसतील. आपण तयारी करून ठेवू की समोरचे लोक हसणार आहेत. ते ज्या पट्टीमध्ये हसतील त्याच्या एक पट्टी तू जास्त लावायचीस. ते जेवढे हसतील त्यांच्या हसण्याच्या आवाजावरती मात करणारा आवाज तुझ्याकडे आहे की नाही तो तुझ्याकडे. त्यांची हसण्याची पट्टी ते ठरवतील, तुझ्या आवाजाची पट्टी तू ठरव. हे सांगितल्यावरती मला एकदम एक शस्त्र मिळाल्याचा आनंद झाला. आणि मग मी रिहर्सलला गेलो आणि म्हटलं बाई, आणि मला वडील म्हणाले बाईंचा विश्वास आहे तुझ्यावरती, मग तू करायचं हे. मग आमची रिहर्सल वगैरे झाली. माझ्या मनामध्ये धाकधूक होतीच. आणि तो पडदा मला अजून आठवतो, असा लाल पडदा होता. तो पडदा असा बाजूला गेला आणि थोडंसं असं म्युझिक वाजलं आणि मी असा आलो. आल्यावरती सगळी मुलं अशी समोर बसली होती आणि त्याच्यातल्या काही जणांनी ह्या करून असं केलं, थोड्याशा टाळ्या वाजवल्या. मला माहिती होतं काय करायचं. मी एक पट्टी लावली उंच. मी एक पट्टी उंच लावल्यावरती दोन मिनिटात मला असा अनुभव आला, अरे हे लोक ऐकायला लागलेत समोरचे. अरे म्हटलं चांगली गोष्ट आहे. म्हटल्यावरती मी तो सगळा रोल पार पाडला. तो रोल पार पाडला आणि झालं की मला एकदम यशच मिळालं ना डायरेक्ट. गंमत सांगतो, हे पार पडलं, आमचं नाटक झालं. नाटक झाल्यावरती सगळेजण मला म्हणाले वा वा तू फार छान अभिनय केलास, अमुक धमुक. म्हटलं ठीक आहे. सगळं ब्लॅक अँड व्हाईट फोटो काढायचे आमच्या शाळेमध्ये आणि नंतर ते शाळेच्या बोर्डावरती असे लावायचे. मला उत्सुकता काय होती की मी नक्की कसा दिसलो ते मला पाहायचं होतं. म्हणून ते सगळे जेव्हा फोटो लावले गेले तेव्हा मी जाऊन बघितलं आणि मग माझ्या लक्षात आलं की एकंदर आपलं ध्यान काही फार चांगलं दिसत नव्हतं खरंच त्या सगळ्यामध्ये. पण
आपला आवाज आणि आपण आपल्याकडे जे होतं ते त्या अभिनयामध्ये सगळं घातल्यामुळे 5 मिनिटाच्या नंतर प्रेक्षकांचं लक्ष कॅलिपर्सकडे न राहता चाणक्याच्या रोलकडे गेलं. त्या प्रसंगानं मला इतकं शिकवलं की जे मला आजपर्यंत कामाला येतं, की अरे प्रत्येक वेळेला विचार कर की तू त्या क्षणाला काय करू शकतोस. डॉक्टर, मी असं वाचलं होतं की व्हॉट इज सक्सेस वेन युअर सिग्नेचर चेंजेस इन टू अन ऑटोग्राफ. तर मनोविकार तज्ज्ञ, उत्तम लेखक, संवाद कौशल्यावर यशस्वी झालेली वेद परिषद अशी यशाची शिखरे गाठताना सिग्नेचर ते ऑटोग्राफ असा हा बदल होत असताना अपयशाचे कुठले कुठले प्रसंग तुम्हाला? अपयशाचा दुसरा प्रसंग तर मला तुमच्या सगळ्यांच्या बरोबर शेअर करायलाच पाहिजे. कारण आता सगळं काही ज्या वेळेला CV सगळे लोक वाचून दाखवतात की नाही, त्यावेळेला हे MBBS झाले, MDच्या परीक्षेत विद्यापीठात प्रथम आले, अमुक ढमुक हे सगळं सांगतात. 3rd MBBSला नापास झाले हे कोणीच सांगत नाही. 3rd MBBSला मी गेलो आणि माझ्या कुटुंबामध्ये डॉक्टर असा मी कोणीच नव्हतो. मीच एकटा पहिला आलेला वैद्यकीय विद्यार्थी. आणि मी ज्या वर्षी 3rd MBBSला होतो त्याच वर्षी माझे वडील रिटायर होणार होते. तर म्हणून माझे वडील मला नेहमी म्हणायचे की अरे किती छान आहे, मी ज्या वर्षी रिटायर होणार आहे ना त्या वर्षी तू डॉक्टर होणार आहेस, असं आमचं बोलणं चालायचं बरं का. मी चांगला विद्यार्थी होतो, मी म्हणालो त्याप्रमाणे. आणि मेडिसिन नावाचा विषय होता आम्हाला, तर त्या मेडिसिन विषयामध्ये मला जास्त गती होती. प्रॅक्टिकलची परीक्षा आली माझी मेडिसिन विषयाची आणि तयारी छान होती आणि प्रॅक्टिकलला फार महत्त्व आहे MBBS मध्ये. तर एक परीक्षक बाई होत्या, एक्झामिनर बाई होत्या आणि माझ्याच सेंटरमध्ये म्हणजे माझ्याच हॉस्पिटलमध्ये सेंटर होतं. तर मी थोडा अति आत्मविश्वासात गेलो. मला वाटलं की माझी सगळी तयारी झाली आहे, व्यवस्थित झाली आहे, समोर कोणी येऊ दे, आता आपल्याला सगळं येत आहे, असा मी आत्मविश्वासाकडून अति आत्मविश्वासाकडे गेलो. आणि त्या एक्झामिनर बाई समोर आल्या आणि मी त्यांना उत्तरं द्यायला लागलो. काय होती, लॉंग केस म्हणतात. लॉंग केस म्हणजे पेशंट तपासायचा, त्याची हिस्ट्री घ्यायची, नातेवाईकांशी बोलायचं आणि मग ती केस इंग्रजीमध्ये प्रेझेंट करायची. मी इतका माझ्या ज्ञानात होतो ना की आता आपल्याला सगळं जमतंय, धडा 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 बोलत गेलो आणि माझं त्या एक्झामिनर बाईंच्या चेहऱ्याकडे लक्षच नाही. त्यांचा चेहरा अत्यंत कडक होता आणि मी थांबलो तर त्या मला काय म्हणाल्या, यू न्यू द डायग्नोसिस बिफोर हँड. म्हणजे तुला ही केस तुझ्याच कॉलेजमध्ये तुझं सेंटर असल्यामुळे इकडच्या तुझ्या मित्रांनी तुला आधीच दिली आहे आणि जे तुला माहिती आहे तेच तू मला सांगतोयस, म्हणजे कॉपी केली आहेस तू थोडक्यात. तर मी अति आत्मविश्वासाच्या भरात होतो, त्यामुळे वास्तवाचं भान माझं तुटलेलं होतं. म्हणून मी काय बोललो, जी चूक मी नंतर दुरुस्त केली पण ती चूक झाली. ती चूक काय होती, मी त्यांना म्हणालो की वादासाठी आपण जरी लक्षात घेतलं की मला केस माहिती होती, फॉर द सेक ऑफ आर्ग्युमेंट लेट अस से दॅट आय न्यू द केस, बट यू आस्क मी एनी क्वेश्चन अँड आय विल आन्सर इट. तुम्ही मला कुठलाही प्रश्न विचारा आणि मी त्याचं उत्तर देईन. असं मी इतकं वाईट बोललो ना, म्हणजे सत्तेपुढे असं काहीतरी करणं म्हणजे किती वाईट होतं ते अगदीच अति आत्मविश्वासाचं होतं. त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. त्यांनी मला 60 मार्कातले 6 मार्क दिले. त्याच एक्झामिनर बाई मला 40 मार्काच्या व्हायवासाठी आल्या, त्यांनी मला त्याच्यातले 4 मार्क दिले. 200 मार्काची परीक्षा, या बाई 100 मार्काला आल्या, 100त मला 10 मार्क पडले. उरलेले जे 100 मार्क होते त्या 100 मार्काच्या मध्ये मला 79 पडले. म्हणजे उरलेल्या एक्झामिनर्स मध्ये 79 ऑफ 100, यांच्यामध्ये 10 आउट ऑफ 100, म्हणजे माझी टोटल किती झाली, 89. 100ला पासिंग होतं. 90 मार्क मिळाले असते तर 10 मार्क ग्रेस युनिव्हर्सिटी द्यायची आणि 100ला मी पास झालो असतो. माझं झालं 89 झाल्यामुळे मी एका मार्कानं नापास झालो. आयुष्यामधलं पहिलं फेल्युअर. त्यामुळे आयुष्यातलं पहिलं फेल्युअर आल्यावरती आतापर्यंत जेव्हा तुमचं सगळं करिअर हे एकदम मस्त पद्धतीने चाललेलं असतं, त्या मस्त पद्धतीने चाललेल्या करिअरवरती आता असा ब्रेक लागला. घरी जायचं का नाही असा प्रश्न निर्माण झाला. घरी जावंसं वाटत नव्हतं. सगळे मित्र होते ते सगळे मित्र पास झालेले होते. घरी जाणं भाग होतं म्हणून मी घरी गेलो. घरी गेल्यावरती घरी फोन केला आधी आणि फोनवरती असं सांगितलं वडिलांना की रिझल्ट लागलाय आणि माझा नंबर त्यात नाहीये. मला ना तोंडाने सुद्धा मी फेल झालो आहे असं म्हणायला माझी जीभ धजत नव्हती. वडिलांच्या डोळ्याला नजर न देता आतमध्ये जाऊन बसलो आणि सुन्नपणे बसून राहिलो. वडील जवळ आले, त्यांनी माझ्या खांद्यावरती हात ठेवला आणि मग मी कोलमडलो, धडा 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 रडायला लागलो. आणि वडिलांनी माझे पहिले सगळे अश्रू जे होते ते अश्रू जाऊ दिले, मला सपोर्ट करत राहिले, थोपटत राहिले.
माझे अश्रू थोडेसे ताब्यात आल्यावरती वडिलांनी मला एक प्रश्न केला बरं का. तो प्रश्न असा होता, वडील म्हणाले की नेमकं काय झालंय ते आपण समजून घेऊ. तर असं म्हटल्यावरती मी म्हणालो, हो नेमकं काय झालंय म्हणजे काय, माझी करिअर बर्बाद झाली आहे, MBBS सारख्या परीक्षेमध्ये मी नापास झालोय, तुमची सगळी स्वप्न मी धुळीला मिळवली आहेत, आय एम अ बॅड सन, आय एम अ बॅड पर्सन, आय एम अ फेल्युअर अँड आय एम अ फेल्युअर इन लाईफ. एवढं सगळं म्हटल्यावरती वडील म्हणाले, असं तुला आत्ता वाटतंय, असं तुला आत्ता वाटतंय, दॅट इज हाऊ यू फील नाव, दॅट इज हाऊ यू थिंक नाव, पण खरं काय झालंय ते तरीही आपण समजून घेऊ. म्हणजे म्हटलं खरं खरं म्हणजे काय दुसरं खरं. सो मी जरा चिडलो. तर वडिलांनी मला जे वाक्य सांगितलं ते तुम्हाला सांगतो, आणि ते खूप महत्वाचं वाक्य आहे. ते मला असं म्हणाले की तू एका विषयाच्या, एका परीक्षेच्या एका भागामध्ये एकदा नापास झालीस, तू स्वतःवरती नापास म्हणून शिक्का लावून घ्यायचास की नाही हा तुझा चॉईस आहे. हे जेव्हा त्यांनी मला सांगितलं तेव्हा तेच वास्तव वेगळ्या पद्धतीने माझ्या समोर आलं, आणि माझ्या लक्षात आलं की मी नापासचा पास नाही करू शकत, पण या वस्तुस्थितीकडे कसं पाहायला हवं हे मात्र मी ठरवणार आहे. आता लगेचच माझा दुसरा अनावर हुंका आला की मी माझ्या आई वडिलांच्या स्वप्नांवरती अन्याय केलाय. तेव्हा मग माझे वडील मला असं म्हणाले, ते म्हणाले की माझी खात्री आहे की या पुढच्या प्रयत्नामध्ये तुला खूप चांगलं यश मिळणार आहे. आता तू अपयशी ठरलायस म्हणून तुला जेवढं दुःख होतंय तेवढंच आम्हाला होतंय. तू जेव्हा उद्या यशस्वी ठरशील तेव्हा तुझ्या एवढाच आनंद आम्हाला होणार आहे. पण ते असं म्हणाले की तू यशस्वी ठरलास काय किंवा अयशस्वी ठरलास काय, एक लक्षात ठेव की तू प्रत्येक क्षणाला माझा मुलगा असणार आहेस. हे जेव्हा ते म्हणाले ना की तू प्रत्येक क्षणाला माझा मुलगा असणार आहेस, तो क्षण इतकी वर्ष लोटली तरी सुद्धा माझ्या डोळ्यासमोर तसाच जागताय अजून, की त्या क्षणाला मला कळलं की एक माणूस, एक पालक त्याच्या मुलाचा, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा संपूर्णपणे विना अट, अनकंडिशनल ऍक्सेप्टन्स म्हणजे काय ते मला त्या दिवशी कळलं. मग मी वडिलांना म्हणालो की माझ्या मनानं म्हणालो काहीच नाही, पण माझ्या मनानं ठरवलं की जर माझे वडील माझा अशा पद्धतीने स्वीकार करत असतील तर आता ही माझी जबाबदारी आहे की त्या विश्वासाला मला स्वतःला पात्र करून दाखवायचं. मग अभ्यास केला बरं का, अभ्यास केला. आधी चांगला होता, यावेळेला अधिक चांगला झाला. परत थिअरीची परीक्षा झाली, ती चांगली झाली. प्रॅक्टिकलची परीक्षा आली, आणि आदल्या दिवशी रात्री मला एकदम साक्षात्कार झाला की एक्झामिनरच्या 2 टर्न्स असतात, म्हणजे उद्या परत त्या मॅडम आपल्या समोर येणार. म्हटल्यावरती झोप उडली. मग मी त्यावेळी असा विचार केला की त्या मॅडमच्या लक्षात मी राहिलोच आहे असं मी का मानायचं. त्यांनी अनेक जणांना पास केले आणि अनेक जणांना नापास केले. त्या सगळ्यांचे काही चेहरे त्यांच्या हृदयामध्ये कोरून ठेवत आलेले, आणि माझाच राहिलेला असेल असं मी का मानायचं. कदाचित त्या मला ओळखतील, कदाचित मला ओळखणार नाही, पण त्यांनी मला ओळखावं असं मी काही करणार नाही. हा म्हणजे मी आता तो मी नव्हेच असं म्हणून मी नवीन विद्यार्थी असं म्हणून जाईल. हे तर मला करता येईल की नाही, हे मला करता येईल. तरी सुद्धा झोपबीप काही नीट लागली नाही. सकाळी 8 वाजता दुसऱ्या कॉलेजमध्ये आता परीक्षा होती, तिकडे गेलो आणि ना तिकडे सेंटरला पोहोचलो आणि शोधतोय बरं का, म्हणजे अशी नजर माझी की अशी कुठे आहेत त्या दिसत आहेत का, दिसतच नाहीत. त्यामुळे अजून टेन्शन वाढलं. कुणीतरी सांगितलं ते आजारी पडले. म्हटलं हा आजारी पडल्यात, चांगली गोष्ट आहे. मध्ये कन्फर्म केली की त्या खरंच आजारी पडल्यात, म्हणजे आज त्या नाही आहेत. म्हटल्यावरती एकदम हुश्य झालं. म्हणजे परत अति आत्मविश्वासामध्ये जाण्याची संधी होती, पण मी आधीच्या अनुभवातून शिकलो होतो. म्हणून मग मी आता ठरवलं की आता कोणताही एक्झामिनर समोर आला तरी आपण नम्रतेने, सभ्यतेने त्याला उत्तरं द्यायची. या वेळेला आपल्याला जे येतंय ते जास्त टॉमटॉम करून दाखवायचं नाही, जे विचारलं आहे तेवढं बोलायचं. असं करून मग मी ती परीक्षा दिली. परीक्षा दिल्यावरती काय झालं, परीक्षा चांगली गेली अर्थातच. पुढच्या प्रयत्नांमध्ये मला खूप चांगले मार्क मिळाले, डिस्टिंक्शन मिळालं. पुढच्या प्रयत्नामध्ये मी त्या विषयात विद्यापीठातच पहिला आलो. त्यामुळे ह्या माझ्या अपयशाने मला पुष्कळ शिकवलं असं म्हणायला पाहिजे. डॉक्टर, प्रत्येक माणसांमध्ये काही गुण, काही दोष
जनरली तुमचे गुण असतील तर ते तुम्हाला यशाकडे घेऊन जातील, पण दोष हे असतातच. तर तुमचा दोष आहे तो समजून कसा घ्यायचा किंवा तुम्ही कसा घेतलात आणि त्या दोषालाच आपल्या यशाकडे जाणाऱ्या मार्गात कसं बदलायचं? म्हणजे प्रत्येक माणसामध्ये काही ना काही कमतरता असतात, हो, पण प्रत्येक माणसामधली कमतरता दूर करण्यासाठीच संघाची रचना केलेली आहे. हो, म्हणजे टीम कशासाठी जन्माला आली? टीम ह्यासाठी जन्माला आली की प्रत्येक माणसाला त्याच्या क्षमता पुरेपूर वापरता याव्यात, त्याच्यासाठी त्याची टीम त्याचं माध्यम बनावं आणि प्रत्येक माणसाला त्याच्या कमतरता ह्या झाकून टाकता याव्यात, कारण ती दुसऱ्या कुणाची तरी क्षमता असते म्हणून. बरोबर. त्यामुळे हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक माणूस हा क्षमता आणि कमतरतांनीच निर्माण झालाय. तर माझ्यामध्येही असणार. फॉर एक्झाम्पल की आता समजा आपण आत्ताचं ह्या स्टेजचं उदाहरण घेऊ की आता हा जो पाठचा आपला बॅकड्रॉप आपल्याला दिसतोय तो माझा सहकारी सचिन गावकर याने तयार केलेला आहे. तर त्याच्यामध्ये झोका ग बाई झोका ग हे गाणं मला सुचू शकतं, पण त्या झोक्याच्या मध्ये ती यश आणि अपयश ही अक्षरं कशी घालायची त्यालाच समजू शकतं. म्हणजे माझी जी कमतरता आहे ती त्याची क्षमता आहे. त्यामुळं जर आपण कमतरता कोणती हे जर लक्षात घेतलं तर आपल्याला टीम म्हणून कोणाला आपल्या बरोबर घ्यायचं हे कळतं की त्या माणसाकडे अशी क्षमता असली पाहिजे की जी माझी कमतरता भरून काढेल आणि आम्ही एकमेकांच्या क्षमता वापरण्यासाठी स्पेस करून द्यायची असते. म्हणजे चांगली टीम जी असते ना त्याच्यामध्ये स्पर्धा नसते. आम्ही सगळेच जण याच्यासाठी खूप धडपडतो आणि अपयशासाठी खूप घाबरतो. तर तुम्ही आम्हाला असा कोणता फंडा सांगा ना ज्यात आम्हाला कधीच अपयश येणार नाही, असा कोणता फुलप्रूफ मेथड आहे का? आपल्याला सगळ्यांना भविष्याबद्दलची एक निश्चिती पाहिजे असते आणि ती भविष्याबद्दलची निश्चिती आपल्याला नेहमी पॉझिटिव्ह किंवा सकारात्मकच निश्चिती पाहिजे असते. हा आपला मनुष्य स्वभावामधला एक भाग आहे की आपल्याला चांगलं व्हायला हवं. सर्वेपी सुखीनः सन्तु ही सदिच्छा म्हणून खूप छान आहे, पण सर्वांचं कल्याण विशेषतः माझ्यासाठी जे इम्पॉर्टंट आहे त्या सगळ्यांचं कल्याण व्हायलाच पाहिजे सततच असं आपल्याला वाटत असतं. आपल्याला ना निश्चिती हवी असते आणि जीवनाच्या व्यापारामध्ये तशी निश्चिती नसते. ही गोष्ट जर आपण लक्षात घेतली तर आपले यश आणि अपयशाकडे बघायचे जे निकष आहेत ना, फंडा जे आहेत ना ते आपले बदलतात. मग आपल्याला काय लक्षात येतं की यश आणि अपयश ह्याच्यामधला जो परिणाम आहे तो परिणाम माझ्या हातात नाही आहे, पण प्रयत्न करणं किंवा त्या प्रयत्नांमध्ये समरसून आनंद घेणं हे आपल्या हातात आहे. ते जर आपल्या हातात आहे, ते जर आपण करत राहिलो तर निदान आपल्याला त्याच्यामधून काहीतरी आनंद तर मिळेल, आपली एक्सपर्टाईज तर वाढेल. ते आज करिअरची व्याख्या सकाळी त्यांनी सांगितली ना, तर त्याच्यामधला एक्सपर्टाईज वाढणं, एन्जॉयमेंट वाढणं, रिलेशनशिप्स वाढणं असं झाल्यावरती कदाचित तो परिणाम आपल्या वाटेने येईल किंवा नाही येणार, पण आपल्याला निदान ते प्रयत्न तर सतत करत राहायला पाहिजे. हे जर आपल्या डोक्यात असेल तर तोच फंडा आहे. म्हणजे यशच मिळणार का तर ते माहित नाही, अपयशच मिळणार का तेही आपल्याला माहित नाही, पण या दोघांचा विचार आता विचारच करायचा नाही असं पण नाही. यशासाठी प्लॅनिंग आवश्यक आहे आणि अपयशाची शक्यता गृहीत धरून सुद्धा प्लॅनिंग करायला पाहिजे. त्यामुळे नियोजन करायला हवं, फक्त यश आणि अपयश यांचे खुंटे करायला नको. डॉक्टर, तुमचे काही आवडते छंद आहेत का? माझ्या बाबतीमध्ये असं आहे की मला वाचनाचा छंद आहे, संगीत ऐकण्याचा छंद आहे, कविता ऐकण्याचा छंद आहे, नाटकं बघण्याचा खूप सारे चित्रपट बघण्याचा छंद आहे. पण माझे सगळे छंद हे कुठेतरी माझ्या व्यवसायाशी खूप जोडले गेलेले आहेत. तर त्यामुळे अनेक छंद असणं ही गोष्ट छानच आहे. फक्त मला असं वाटतं की जे आपलं आयुष्यातलं प्रमुख ध्येय आहे त्या प्रमुख ध्येयाबरोबर सगळ्या छंदांची आणि आपल्या सगळ्या कौशल्यांची सांगड आपल्याला घालता जर आली ना तर त्यातल्या प्रत्येकाचा चांगला उपयोग होतो. म्हणजे असं की समजा मी वेदचं गाणं करतो, मी वेदचं गाणं समजा कंपोज करतो, तर याचा अर्थ मी कंपोजर नाही आहे हे मला स्वतःला सांगायला पाहिजे. मी कवी नाही आहे, मी गीतकार नाही आहे, तो माझा व्यवसाय नाही आहे. माझ्या फक्त मेंटल हेल्थच्या, मानसिक आरोग्याच्या माझ्या ध्येयाला पूरक म्हणून माझे हे सगळे छंद आहेत. नाट्यलेखन, कथालेखन आणि विविध पुस्तके या क्षेत्रात मिळालेल्या यशाविषयी थोडंसं काही सांगता येईल का? माझी जी पुस्तकं आहेत ना ती जास्त करून मानसिक आरोग्य विषयक आहेत आणि मानसिक आरोग्य विषयक जी पुस्तकं आहेत त्याच्यातला महत्वाचा भाग काय आहे की त्याच्यामध्ये लोक ती पुस्तकं वापरतात स्वतःच्या विकासासाठी. हा मला त्या लेखनामधला सगळ्यात समाधानाचा भाग वाटतो.
कुठल्याही लेखकाला ना वाचकाने पुस्तक आवडलं हे सांगणं हे खूप छान वाटतं. पण मला थोडंसं त्याच्यामध्ये जास्त असं असतं की मला लोक असं सांगतात की तुमचं पुस्तक वाचून आमच्यामध्ये असा असा बदल झाला. तर असं जेव्हा बदलाबद्दल ते सांगतात तेव्हा लेखक म्हणून मला जास्त छान वाटतं. आपण काम पूर्ण केलं आणि शेवटी अपयश येतं. पुष्कळदा असं होतं की ते काम करता करता त्या प्रोसेस मध्येच अपयश येतं. तर अशा वेळी काय करावं असं तुम्ही मुलांना सल्ला द्याल? प्रोसेसमध्ये जर आपल्या अपयश आलं ना तर ते अपयश एकतर आपल्या प्लॅनिंगमध्ये आहे, एकतर आपल्या तयारीमध्ये आहे. म्हणजे आपण नियोजन नीट केलं नाही, तयारी रिसोर्सेस नीट घेतले नाहीत, आपण आपली तयारी नीट केली नाही म्हणूनच आपल्याला ते आलं. कुठेतरी त्याचं कारण आपल्याला सापडतं आणि ते कारण शोधून दुरुस्ती करून पुढे जायला पाहिजे. तुम्ही डॉक्टर नसते तर? मी डॉक्टर नसतो तर मी बरंच काही होऊ शकलो असतो. म्हणजे मी माध्यमांच्या मध्ये जाऊ शकलो असतो, लेखकही होऊ शकलो असतो. पण ना मला त्याचं काही वाटत नाही फारसं. ते अशासाठी की मी डॉक्टर असूनही हे सगळं होऊ शकलो, त्यामुळे तसा काही प्रॉब्लेम नाही. बरं, जर पुनर्जन्म मिळाला तर तुम्हाला कोण व्हायला आवडेल? पुनर्जन्म मिळाला तर मला कोण व्हायला आवडेल? पुनर्जन्म मिळाला तर मला आजच्यापेक्षा अधिक चांगला माणूस व्हायला आवडेल. व्हेरी गुड.